खेड्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात। मात्र या योजनांचा कसा बोजवारा उडतो हे पाहायचं असेल तर इंदापुरात नक्कीच भेट द्यायला हवी। त्याला कारणही तसंच आहे। गटार आणि रस्ता बांधणीसाठी आलेल्या योजना कशा राबवल्या गेल्यात ते पाहूया। इंदापूर तालुक्यातल्या सणसर गावातलं हे संजय नगर। सध्या संजय नगरमध्ये जागोजागी गटारगंगा वाहत असल्याचं चित्र आहे। खरं तर ही गटारगंगा बंद करण्यासाठी 2013-14 मध्ये भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली। पर्यावरण संतुलित समृद्ध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे निधी देण्यात आला। योजनेचं काम सुरू झालं, पण आज 2017 साल उजाडलं तरी संजय नगरमधली गटारगंगा भूमिगत झालीच नाही। गटारातलं सांडपाणी परिसरात पसरल्यानं नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो। या सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, भूमिगत गटाराचं बांधकाम तातडीनं करावं यासाठी रहिवाशांनी वारंवार पंचायत समितीकडे तक्रारी केल्या, पण कुणीही त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देईना। जे काय एंड आहे गटरीचा तो पश्चिमेच्या दिशेने असताना त्या ठिकाणी 90 मीटर काम होणं आवश्यक होतं, परंतु प्रत्यक्षात एक 10 मीटर सुद्धा काम झालेलं नाही आणि पाणी उघड्यावर सोडलेलं आहे। त्याची घाण वास येते, वस्तीतल्या लोकांना त्याचा त्रास होत आहे। ग्रामस्थांनी या योजनेबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवली। मिळालेली माहिती पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला। भूमिगत गटार बांधणीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं। ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे काम पूर्ण झाल्याशिवाय निधी मंजूर होत नसतानाही ग्रामपंचायतीकडून निधी काढण्यात आल्याचं ग्रामस्थ सांगतात। दलित वस्तीतून इथे 5 लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन आलेला आहे, परंतु त्या संबंधित ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाने बिडूंचे जे आदेश होते त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि रोडचे कामकाज केलेलं आहे आणि गटर लाईन हे अद्यापपर्यंत असेच आहे। प्रशासकीय स्तरावर तक्रारींची दखल घेतली जात नसल्यानं वैतागून या रहिवाशांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। झी हेल्पलाईनची टीम संजय नगरमध्ये दाखल झाली। सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलं होतं। दुर्गंधी आणि डासांमुळे रहिवासी हैराण झाले होते। ग्रामपंचायत समित्यांना सांगितलं तरी त्यांनी काय व्यवस्थित अजून काय व्यवस्थित केलंच नाही अजिबात। अजून पाणीही आहेच आणि लहान मुलंही अजून आजारी पडतायत, ते कधी करणार? या रहिवाशांनी माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती पाहिली, त्यानंतर थेट पंचायत समितीचं कार्यालय गाठलं। संजय नगरमधली गटारगंगा, भूमिगत गटारींच्या बांधणीत झालेला भ्रष्टाचाराचा आणि त्या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष का झालं याचा जाब त्यांना विचारला। झी हेल्पलाईनच्या दणक्यानं गटविकास अधिकारी खडबडून जागे झाले। त्यांनी तातडीनं संजय नगरचा पाहणी दौरा केला। जातीने या प्रकरणात लक्ष घालून इथल्या रहिवाशांच्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलंय। मोठे शोषखड्डे घेऊन त्या ठिकाणी ते जमिनीमध्ये पाणी कशा पद्धतीनं मुरवलं जाईल त्याची कल्पना संबंधित ग्रामपंचायतीला दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीनं कारवाई करण्याचं आम्हाला ग्रामपंचायत समितीला सांगितलेलं आहे। गटविकास अधिकाऱ्यांनी या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले, पण या आश्वासनावर झी हेल्पलाईन स्वस्थ बसणार नाही। गटार आणि रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। इंदापूरहून जावेद मुलानीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।